14 गुणस्थान आपण बघत आहोत. त्याची रिव्हिजन चालू आहे आपली. त्यापैकी पहिलं गुणस्थान कुठलं सांगितलं? मिथ्यात्व. मग ह्या मिथ्यात्वामध्ये सांगितलं 2 प्रकारे घटवलेलं आहे. निमित्ताच्या अपेक्षेने सांगितलं मिथ्यात्व कर्माचं काय आहे तिथं उदय आहे. आणि उपादानाच्या अपेक्षेने बघितलं जात काय आहे सांगितलं तत्वार्थ अश्रद्धानरूप परिणाम आहे. कळालं का? तत्वार्थाप्रती अश्रद्धान हा ना असा काय आहे तिथं परिणाम आहे. ठीक आहे ना. अशा प्रकारे हे मिथ्यात्व गुणस्थानामध्ये सांगितलं. आता वास्तविक पाहिलं असताना आपण तत्वार्थ सूत्रामध्ये सूत्रच आहे ना. पहिलं सूत्र कुठलं आहे? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्षमार्ग. आणि दुसरं सूत्र तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन. बरोबर. मग दुसरं जे सूत्र आहे तत्वार्थ श्रद्धान आहे ना. काल ते वाचत होतो टोडरमलजींनी तिथं घेतलेल्या 9व्या अधिकारामध्ये आहे ना. तर ती सगळी चर्चा घेतली होती तर ती आली होती. आता ह्याच्यावरनं म्हणून सांगावं म्हणलं तत्वार्थ जो शब्द आहे का नाही ही सगळी चर्चा आलेली आहे. सर्वार सिद्धीमध्ये पण आहे राजवार्तिकमध्ये पण आलेली आहे. तत्वार्थ जी आहे ना शब्द तर तो तत्वार्थ काय दाखवतो है ना. तत्वार्थाचा तुम्हाला अर्थ कळतोय का? तत्वार्थ म्हणजे काय? तत्वार्थ श्रद्धानम आहे का ना सम्यक दर्शनम. मग तत्वार्थ हा शब्द काय सांगतोय मी तुम्हाला जे सांगेन हां बरोबर आहे ना. तर सांगितलं की तिथं 2 शब्द आहेत ॲक्च्युली. तत्वार्थमध्ये सांगितलं 2 शब्द आहेत. काय दिसतंय का सगळ्यांना? हो का? तत्व प्लस अर्थ. ओके समजतंय? तत्वार्थ म्हणजे काय? तत्व प्लस अर्थ. ओके हे तर सगळ्यांना समजतंय ना. पण कधी असा विचार केला आहे का म्हणून दाखवा सांगायला. तत्व म्हणजे काय हा ना तोपणा है ना. मग तोपणा कधी? जिथं जोपणा आहे तिथं तोपणा आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे जो पदार्थाचा स्वभाव आहे तसा तोपणा म्हणजे सांगितलं तत्व. समजलं का काय म्हणलं ते आहे ना. मग तोपणा म्हणजे काय है ना. तर तोपणा म्हणजे त्यामध्ये ते कायम आहे. जसं उदाहरणार्थ काय आहे आंबा काय आहे? आंबा कसा असतो? पिवळा गोड जे काय आपण तुम्ही लावचाल तसं आहे ना. मग गोडपणा बरोबर का नाही. एक उदाहरण सामान्य सांगतोय. किंवा लिंबू कसं आहे? आंबटपणा. मग आंबटपणा त्याचा कायम आहे का नाही? लक्षात येते का है ना. तोपणा जो आहे तो दाखवतो. तसं सर्व द्रव्यामध्ये है ना जाणणेपणा जो आहे तो काय आहे? जीव. कळलं का? मग ते आलं जीव तत्व आहे ना. सर्व द्रव्यांमध्ये काय सांगितलं? काय आहे तिथं? येणेपणा आहे. ते काय आहे? आश्रव तत्व चाललंय का नाही. सो पणा समजतंय का नाही. त्व म्हणजे पणा तत् म्हणजे तोपणा आपण सांगतोय का नाही है ना. मग ते हे जे कॉमन आहे हे असं काढलेलं आहे तत्व. समजले का काय म्हणतोय ते? हां येणेपणा बरोबर. बांधणेपणा कळलं का नाही. रोखणेपणा लक्षात येते का नाही है ना. आणि हे दोन्ही घटवलेलं आहे. जर तुम्ही नीट समजून घेचाल ना तर समयसारमध्ये तर हे दोन्ही घटवलेले सांगितलं आहे ना. एक म्हणाले काय आहे जीवास्त्रव आहे आणि एक पुद्गलास्त्रव म्हणजे अजीवास्त्रव. कळलं का नाही. एक जीव मिथ्यात्व अजीव मिथ्यात्व ही सगळी चर्चा कर्ता कर्माधिकारमध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. आता ते विषयांतर मी नाही करत. परंतु मला आता इथं सांगायचं काय आहे की तोपणा भावभाषण झालं का तुम्हाला? म्हणून महाराजांनी चार्ट केला होता. काय प्रत्येक वेळेस आपण बघतोय गती मार्गणीचा चार्ट बघितला इंद्रिय मार्गणीचा चार्ट बघितला होता का नाही. ह्याच्यामध्ये पर्यायाच्या अपेक्षेने तोपणा दिसून येत नाही. परंतु निश्चयाच्या अपेक्षेने द्रव्याच्या अपेक्षेने जेव्हा आपण पाहिलं तर त्यामध्ये सगळ्यामध्ये काय दिसतोय? तोपणा. कळलं का हा ना. म्हणून तर तिथं प्रश्न एक सहज विचारला जातो. नवतत्वगतत्वेपी यदेकत्वम न मुंचते. आपण म्हणतो ना नवतत्वातलं एकत्व पहा. एकत्व पहा म्हणजे काय? नवतत्वातलं एकत्व पहा म्हणजे काय? आता ऑलरेडी तत्व आणि त्यातलं परत एकत्व. म्हणून तर तो महाराजांनी तो चार्ट केलेला आहे नवतत्वाचा सुद्धा. आणि त्यामधलं एकत्व कसं पाहायचं आता ते नाही माझ्याकडे आत्ता अवेलेबल. परंतु नंतर दाखवेल आणि तेव्हा तुम्हाला समजेल. नवतत्वातलं एकत्व म्हणजे तोपणा काढायचा आपल्याला.
समजते का काय म्हणतोय ते? है ना, ह्या सगळ्यामध्ये कॉमनपणा जो काढला. सो हे झालं तत्व. आणि अर्थ म्हणजे पदार्थ. समजलं? तत्वार्थ शब्द सहज म्हणतोय आपण. वास्तविक इथं काय लपलेलं आहे? तत्व ह्यामध्ये लपलेलं आहे भाव. कळलं का? आणि अर्थ ह्यामध्ये लपलेलं काय आहे? द्रव्य. अर्थ म्हणजे पदार्थ. पदार्थ आहेत का नाही सगळे जगात? कळलं का? मग पदार्थांचं जसं स्वरूप आहे तसं जाणणं, श्रद्धान करणं, त्याचं नाव आहे सम्यक दर्शन. तत्वार्थ श्रद्धानम. मग पदार्थांचं जसं भाव आहे, जसं स्वरूप आहे तसं श्रद्धान करणं, जाणणं, त्याला म्हणलं. म्हणून तिथं शब्द आला तत्वार्थ श्रद्धानम. तिथं हे प्रश्न उठवलेत. कळालं का नाही? तत्व का ठेवला? नुसतं तत्वश्रद्धानम का म्हणलं नाही? नुसतं अर्थश्रद्धानम का नाही म्हणलं? तत्वार्थ श्रद्धानम हा शब्द का वापरला? ही सगळी चर्चा तिथं घेतलेली आहे. भावभासन झाले सगळ्यांना? कळलं का? तत्वार्थ आपण सहज म्हणतो तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम, पण त्याच्यामध्ये काय लपलेलं आहे? द्रव्य आणि भाव. है ना, बिना भावाचं द्रव्य आणि बिना द्रव्याचा भाव काही कामाचा नाही. समजलं? सो तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन. मग आता ह्या मिथ्यात्वामध्ये सांगितलं काय की हे तत्वार्थाचं श्रद्धान करत नाही, अशा प्रकारे ते घटवलं. आता त्यानंतर मग सांगितलं काय आहे की त्या मिथ्यात्वाचे आपण काय बघितले होते? 5 भेद बघितले होते. 5 भेदांची नावं वाचा. बरोबर, हे 5 काय आहेत? मिथ्यात्वाचे भेद. हा ना, वास्तविक मिथ्यात्वाचे ॲक्च्युली भेद किती होणार सांगितलं? बघा लिहिलं. विस्तार से मिथ्यात्व के जेवढे विचार तेवढे मिथ्यात्व. कळलं का? मिथ्यादृष्टी किती आहेत? हां, मग त्यांचे विचार मिथ्यादृष्टी तसे अनंत आहेत. कळलं का? परंतु त्यांचे विचार जर बघितले साधारण तर काय आहेत? असंख्यात आहेत ना. समजलं का नाही? सो असंख्यात प्रकारचं मिथ्यात्व होऊ शकतं, परंतु त्याला आपण एक कॅटेगरी जर करायची म्हणली, आहे ना, 2 कॅटेगरी करायची असेल तर गृहीत मिथ्यात्व आणि अगृहीत. आपण असं करतो. म्हणजे डिपेंड करतं आहे तुम्ही कुठल्या अपेक्षेने कॅटेगरी करताय. समजलं? गृहीत म्हणजे काय? जे पूर्वीपासून ग्रहण केलेलं नाही. आहे ना, पूर्वीपासून ग्रहण केलेलं नाही पण ह्या भावामध्ये ग्रहण करतं. बरोबर सांगायला आले हो. प्रत्येक वेळेस कशात चुकतोय मी? पूर्वीपासून ग्रहण केलेलं नाही आणि ह्या भावामध्ये जे ग्रहण करतं त्याला म्हणलं काय? गृहीत मिथ्यात्व. आहे ना. आणि जे ह्या भावात नाही, अनादिकाळापासून ग्रहण करत आलेलं मिथ्यात्व आहे ते काय आहे? अगृहीत. लक्षात राहील का? हे खूप सोपं आहे. गृहीत आणि अगृहीत हे खूप सोपं आहे. खूपच सोपं आहे. गृहीत अगृहीत लक्षात राहील ना? आहे ना. पुरुषांना विचारलं, इकडे काय नाही, ह्यांचा त्यांना विचारल्यासारखा प्रश्न नंतर येणार आहे ना. तर काय आहे तुम्हाला विचारतोय, गृहीत आणि अगृहीत. गृहीत म्हणजे काय? शब्दावरनं कळतंय ना. मग ग्रहण केलं म्हणजे कुठल्या भावात केलं? ह्या भावात केलं, ते आहे गृहीत. आहे ना. आणि अगृहीत म्हणजे अनादी काळापासून चालत आलेलं. उदाहरण सांगायचं म्हणलं तर गृहीत मिथ्यात्व काय सांगितलं? ह्या भावात ग्रहण केलेलं. ह्या भावात ग्रहण केलेलं कुठलं? गृहीत मिथ्यात्व काय? हां, खोटे देवशास्त्र गुरु की ज्यांना भजलं की माझं काय होतंय, हे होतंय, नवस हे केलं की हे होतंय वगैरे वगैरे. किंवा अजून दुसरंही खोटे का खरे देवशास्त्र गुरु जरी असले, काय महावीरजीला छत्र चढवलं काय होतंय? काय होतंय माहिती आहे की तुम्हाला? हां, पुत्रप्राप्ती. ज्यांनी आयुष्यात लग्न केलं नाही त्यांना जे पुत्र मागते ते. तर सांगायचा अभिप्राय आहे ना, हे काय आहे? गृहीत मिथ्यात्व. लक्षात येते ना? आहे ना. तर ह्या भावामध्ये हे ग्रहण केले, अनादिकाळापासून नाही आलेलं. असं ह्या भावामध्ये काय काय जे जे चुकीचे कन्सेप्ट आहेत हे सगळं काय आहे? गृहीत मिथ्यात्व आहे. आणि हे सगळ्यात डेंजर आहे.
सर्व मिथ्यात्वामध्ये डेंजर काय आहे? गृहीत मिथ्यात्व. ओके. आणि अगृहीत मिथ्यात्व ते अनादिकाळापासून चालत आलेलं आहे. 7 तत्वांची जी विपरीत मान्यता आहे ते म्हणजे काय सगळं सांगितलं? अगृहीत मिथ्यात्व. छडाल्यामध्ये गेलेलं आहे का ना सगळं, आहे ना? लक्षात येते का? म्हणजे उदाहरणार्थ शरीर म्हणजे मी आत्मा आहे, कळलं का नाही? अशा प्रकारे हे सगळं काय आहे? अगृहीत मिथ्यात्व. सोपं सांगायचं मला तर, कळलं ना? हां, 4 संज्ञा. हां, आहार, भय, मैथून, परिग्रह, कळालं का नाही? ह्यांच्या हे जाणं हे काय सगळं अगृहीत त्यांना त्यांच्यामध्येच हे करून ठेवलं ना सगळं, आपलं आपलेपणा मानून ठेवलेलं आहे ना? आहार आहे ना, भय, समजतं की नाही? मैथून आणि परिग्रह, ह्या सगळ्यामध्ये जे एकत्व आहे ते सगळं काय आहे? अगृहीत मिथ्या. ठीक आहे, कळलं का? हे 2 भेद झाले का? आता गृहीत मिथ्यात्वाची कळलं का काय होत आहेत? हे 5 भेद होता. समज, हे अगृहीत मिथ्यात्वाचे भेद नाहीत, काय आहेत? समजलं ना? कधी विचारच करत नाही, नुसतं आपलं हां. पण जरा थोडासा काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे, है ना? गृहीत मिथ्यात्वाचे काय झाले आता? हे 5 भेद. अजून विस्तारपूर्वक केलं तर 363 भेद. कळलं? समजलं? ते सगळे करता येतं. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. कर्मकांडमध्ये येईल आय थिंक ते 363. हां, तर एकांत मिथ्यात्व पहिलं काय सांगितला? एकांत, है ना? मग एकांत काय करतात? उदाहरण दिले बौद्धादिक, है ना? म्हणजे हे काय म्हणतात? सगळं काय आहे? वस्तू कशी आहे? क्षणिक आहे. असे क्षणिकवादी, है ना? क्षणिक धर्म आहे, पर्यायाच्या अपेक्षेने क्षणिक आहे, परंतु द्रव्याच्या अपेक्षेने ती गोष्ट कशी आहे? है ना? शाश्वत आहे का नाही? दाखवतो काय. हां, आता इथं आपण महाराजांचा जो इंद्रिय मार्गण्याचा चार्ट आहे का नाही, आहे ना? आता बघा, हे सगळं क्षणिक आहे का नाही? पर्यायाच्या अपेक्षेने, कळलं? एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुर्द्रिय सगळे क्षणिक आहे का नाही? आहे ना? हे क्षणिकच मानतात फक्त, हा एकांत करून ठेवला, परंतु शाश्वत धर्म मान्यच नाही केला. मी आपलं सोपं सामान्य सांगतोय, आहे ना? तर असे काही जीव आहेत ते एकांत मिथ्यात्व. कोणी काय करते? उलट केलं. आता काय? शाश्वत धर्मच फक्त मानला वस्तूचा, क्षणिक धर्मच नाही मानला. कळलं? कोण आहे तो? ते सांख्य, आहे. कळलं? ज्यांनी काय केलेलं आहे? वस्तूचा शाश्वत जो नित्य धर्म आहे तेवढाच फक्त मानला, परंतु अनित्यत्व नाही मानला. लक्षात येतं ना? हे तर एक सामान्य तुम्हाला सांगितलेलं आहे ना? असं सगळीकडे लावू शकता. मग हे सगळं काय येतात? हे सगळे काय येतात? हे सगळे एकांत मिथ्यात्व येतात. ओके, तर मग हे आपण पाहिलं एकांत मिथ्यात्व. पुढं आता दुसरं काय आहे? विपरीत. विपरीत मिथ्यात्व. ओके, विपरीत. आता इथं काय आहे? इथं काय? वस्तूचा फक्त एक धर्मालाच काय केला होता? हे केलं. म्हणजे आता ह्यामध्ये फरक हेच करायचा आहे, वस्तूच्या एका धर्मालाच काय मांडलं? हां, वस्तूचा स्वभाव मांडला, तो एकांत झाला. पण विपरीत मिथ्यात्वामध्ये काय झालं आता? है ना? विपरीत मग म्हणा एकांत जे आहेत हे सगळंच विपरीतच आहे ना, तसं पाहिलं असताना. मिथ्यात्व ऑलरेडी विपरीतच आहे, पण आता इथं ते नाही चर्चा चालली. इथं विपरीतमध्ये सांगितलं काय आहे की आता वस्तूचा धर्म नाही, आता काय मांडलं की त्यामधलं विपरीतता. जसं सांगितलं याज्ञिक ब्राह्मण आधी, इथं सांगितलं काय? म्हणजे काय? यज्ञ केल्यानं काय होते? है ना? स्वर्गमोक्षाची प्राप्ती होते वगैरे वगैरे. कळालं का नाही? हे पूर्ण उलट, म्हणजे हिंसा करून मुक्ती मिळते का? एक सामान्य सांगतो बरं का. उलट उलट मानलं का नाही? है ना? लक्षात आलं का नाही? हिंसा करून काय केलं? धर्म मांडला.
मग हिंसा करून धर्म नाही, हिंसा करून काय होतंय? अधर्म. अहिंसेनं काय होतं? समजलं ना? मग हे आलं विपरीत मिथ्या, बरोबर उलटं. असे अनेक उदाहरणं घेऊ शकतो. आता बघ जस्ट आपलं एवढंच, ठीक आहे ना. विनय मिथ्यात्व. आता इथं काही काय आहेत? तापसादी आहे ना. आता इथं काय आहे हे सांगितलं की फक्त बाकी काय विचारायचं नाही, विनय करायचा है ना. देवाबद्दल नाही, सगळं धर्माबद्दल आहे ना. आता ते शतांबरामध्ये एक येतं ना, खाली ते वेगळं घडवलेलं आहे, कळलं का. पण शतांबरामध्ये तिथं आहे काय आहे? अछेज्यम, म्हणजे छेडायचं नाही, विचारायचं नाही हे असं का. हां, कळालं का नाही? म्हणजे हे सगळं काय आहे सांगितलं? विनय मिथ्यात्व. आलं का लक्षात? बाकीचं जास्त काय डोकं चालवायचं नाही, ते आहे विनय मिथ्यात्व. पुढं तिसरं चौथं समजलं ना. विनय करायला पाहिजे हे सांगितलं, परंतु म्हणजे मोक्षाचा मार्ग सांगितलेला विनय, बरोबर का. पण विनय मिथ्यात्वामध्ये काय आहे? हां, म्हणजे तिथं खरं आणि खोट्यामध्ये काय नाही आहे? हां, विवेक नाही आहे, आम्हाला सगळे सारखे अशा टाईपमध्ये. तर ते जे आहे ते विनय मिथ्यात्व. आणि जे विनय सांगितलं मोक्ष मार्गामध्ये है ना, त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा घडवली. तर जे विनय सांगितलेला आहे तो आपण पहिल्यांदा निर्णय केलेला आहे की खरे देव, शास्त्र, गुरु, खरा धर्म, खरं तत्व, हा पहिल्यांदा काय केला? निर्णय केला. आणि मग त्याचा काय केला जातोय? विनय. मग ते विनय मिथ्यात्व म्हणलं जात नाही. आलं लक्षात? पुढं त्यानंतर संशय. चौथा काय आहे? मी हे सगळं तुम्हाला घडवलेलं आहे, पण मी आपलं जस्ट आता रिव्हिजन चालू आहे आपली. संशय मिथ्यात्वामध्ये काय सांगितलं? इंद्र नामक श्वेतांबर गुरु हे उदाहरण दिलं. म्हणजे ते काय म्हणतात सगळं काय संशय, हे असं आहे का, हे असं आहे का, अशा प्रकारचं काय करतात ते तत्व समजतात आहे ना. संशय. मग संशय हा जो आहे काय सांगितला? म्हणजे आता नेहमी म्हणून म्हणलं फरक करायचा, लक्षात घ्यायचा. जसं आपण इथं विनयात फरक केला तर तसा संशयामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत आहे ना. संशय जो आहे समजून घेण्यासाठीचा जो संशय आहे ना, तो संशय मिथ्यात्व नाही म्हणलं. कळलं का? काय म्हणतोय? संशय येतोय का नाही आता? काय हे असं आहे काय तसं आहे ना, अशा प्रकारचा आपल्याला काय येतोय? डाऊट येतोय का नाही कुठल्याही ह्याबद्दल. म्हणजे समजून घेण्याचा जो भाव आहे तो संशय मिथ्यात्व नाही आहे. आलं लक्षात आहे ना. परंतु समजून घेण्याचा भाव नाही आहे ना, आणि नुसतं काय करणं? डाऊट्स करणं आणि त्याला धर्म समजणं, हे काय? हे संशय मिथ्यात्व. काय म्हणलं? कळलं का? फरक आहे का नाही दोनमध्ये फरक आहे का नाही? आहे ना. समजून तर घ्यायचं नाही, परंतु नुसतं हे करायचं. लक्षात येतं का नाही? हां, काय म्हणताय? जिज्ञासा. बरोबर, तत्वाविषयी जे समजून घ्यायचं ती जिज्ञासा आहे. पण त्याला कधी कधी संशयसुद्धा म्हणतात. कळालं का नाही? जसं मुनिराजांना संशय आला तेव्हा काय येते? त्यांच्या ह्यातनं निघतोय का रे पुतळा? बघ, ते काय संशय मिथ्यात्व थोडंच आहे. म्हणून म्हणालो समजून घेण्याचा तिथं काय आहे? भाव आहे, ते संशय मिथ्यात्व नाही. परंतु जिथं समजून घ्यायचा भाव नाही आणि नुसता संशय उत्पन्न करतात आहे ना. जसं उदाहरणार्थ जैन भूगोल समजून घ्यायचा भाव नाही आहे, कळलं का? पण नुसतं काय करायचा? हां, असं कुठं असतं का? असतं का नसतं कोणास ठाऊक, काय तर उगं असं. समजलं काय म्हणतो तुम्हाला? हां, शाळेत असं शिकवलंय वगैरे वगैरे जे काय असेल. म्हणजे समजून घ्यायचा तर ठीक आहे, संशय येणं गोष्ट वेगळी, पण समजून घ्यायचा भाव तर नाही. आणि नुसतं काय विचारणं? शंका, नुसत्या काय डाऊट्स आहे ना, तर त्याला काय अर्थ नाही. म्हणजे शाळेमध्ये पण असंच असतं का नाही? टीचर्स म्हणतात ना तुम्ही डाऊट्स विचारा, पण समजून घ्यायचं आहे ह्या अपेक्षेने विचारा. शिकायचं आहे
ह्या अपेक्षेने विचार. शिकवायचं आहे म्हणून डाऊट विचारू नका. समजतंय का नाही? आम्हाला म्हणजे अभिप्राय काय आहे हे समजून घ्यायचं नाही आणि उगा आपली हुशारकी गाजवायची. लक्षात येतं का नाही? है ना? किंवा ते मान्यच करायचं नाही पण उगा त्यातला डाऊट विचारायचे, है ना? तर ते काय झालं? संशय मिथ्या. फरक कळला ना? हां, पुढं त्यानंतर अज्ञान मिथ्यात्व जसं सांगितलं, मस्करी आदी जे आहेत, आहे ना, तर त्यांचं सगळं काय आहे? अज्ञान मिथ्यात्व आहे, है ना? म्हणजे अज्ञानानं काही पण क्रिया करणं, विपरीत नाही, परंतु हां त्याबद्दलचं अज्ञानानं काही पण, म्हणजे हे फरक करा ना. तर म्हणा हे सगळं अज्ञानच आहे की, कळा मी म्हणलं ना, हे सगळं विपरीतच आहे की, हे सगळं एकांतच आहे की, कळलं का नाही? तसं नाही. चल आता इथं फरक ज्या अपेक्षेने केलेला आहे ते समजून घ्या. झालं गेलं. तर सांगायचा अभिप्राय तर काय आहे इथं, अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे की हे सगळं म्हणजे हे फरक हा आहे की अज्ञान आहे ना, मिथ्यात्वामध्ये काय घटवलं जातं की त्याविषयीचं माहिती नाही. कळालं का नाही? त्या आणि मग विपरीत श्रद्धान करतो, माहिती नाही आणून त्यामुळे, आहे ना, त्याबद्दलचं माहीतच नाही आहे, आहे ना. जसं उदाहरण तर काय लावू शकतो आपण अज्ञान मिथ्यात्वात, आहे ना. तिथं त्यांनी घटवलं आहे ना, काय त्यांचं मत सांगितलं ना, मस्करी, आहे ना. ह्यांचं काय मत असते की म्हणजे हे प्रार्थना केली की काय होतं, आपलं सगळं काय होतंय, हां कर्माचा नाश होतो वगैरे वगैरे. कळलं का नाही? है ना. तर मग त्याच्यामध्ये हे किंवा त्यांच्या कुठल्या ह्याला गेलो की मुक्ती मिळते, है ना. मी नाही ना उल्लेख करत नावाचा, तुम्ही हुशार असाल तर समजून घ्या, है ना. समजतंय का नाही? मग हे सगळं काय आहे? अज्ञान मिथ्यात्व आहे. त्याविषयीबद्दलचं काहीच नाही, म्हणून तर सगळं काय होतं आहे सांगितलं, कसंही वागिलं जातं, है ना. त्याबद्दलचा काय म्हणतात ना, काय हे राहत नाही, विवेक राहत नाही. कळालं ना? अशा प्रकारे काय केलेले आहेत, हे मिथ्यात्वाचे 5 भेद सांगितलेले आहेत. लक्षात आले का? हे कशाचे भेद आहेत? हे 5 भेद कळलं ना? गृहीत म्हणजे ह्या भावामध्येच ग्रहण केलेले आहेत. क्लिअर झालं का सगळ्यांना? हे 5 भाव लक्षात आले ना? हा ना. अशा प्रकारे काय सांगितलेले आहेत, हे मिथ्यात्व आपण गुणस्थान पाहिलं. आता त्यानंतर मग पुढं काय येणार आहे? सासाधन, आहे ना. आता तुम्हाला माहीत झालेलं आहे, भले इथं नाही आहे पण सासाधन शब्द काय सांगतोय? स आणि आसाधन. उद्याच्याला मी घेलच, आहे ना, परंतु काय सांगतो शब्द? सम्यक्त्वाची आसाधना केली. आसाधना म्हणजे विराधना केली. बरोबर का नाही? लक्षात येते का? तो काय आहे? सासाधन. बरोबर का नाही? आणि ते आपण घटवलेलं आहे. दुसरं गुणस्थान कधी असते? हा ना, सम्यक्त्वातून मिथ्यात्वात पडत असताना जो मधला काळ आहे, घटवलं होतं का नाही? हां, इथे खडू नाही आहे का नाही? वरून सोडला का नाही? म्हणजे इथं आहे सम्यक्त्व, इथं आहे मिथ्यात्व. सम्यक्त्वातून मिथ्यात्वात पडत असताना जो मधला काळ आहे का नाही, त्या काळालाच काय म्हटलेलं आहे? म्हणजे तेवढाच काळ असते सासाधन, खूप छोटा काळ असते. समजलं? मग त्या इथं आचार्यांनी सांगितलं की सम्यक्त रूपी पर्वतावरून मिथ्यात्व रूपी भूमीला प्राप्त होण्याचा जो मधला काळ आहे, त्याच्या सम्यक्तरूपी रत्न पर्वतावरून मिथ्यात्वरूपी भूमीला प्राप्त होण्याचा जो मधला काळ, तो म्हणजे काय सांगितलेला आहे? सासाधन. समजलं? बाकी तर ते आपण दाखवूच नंतर, आणि आता फक्त जस्ट एक सामान्य सांगितलेलं आहे. हे पक्क करा बरं का, खरोखर सांगतोय. जर आपल्याला हे याच्यात पुढं जायचं असेल तर हे पक्क करणं अत्यंत काय आहे? आवश्यक आहे. ठीक आहे ना? तर आता हे झालं. दुसरं आता काय आहे, जे झालं तर थांबतो मी, है ना. तर काय आहे? मोहनीय आहे का नाही? तुम्हाला घटवायचं नाही तर मोहनीयाचा उदय आणि अनुदय, है ना. सगळ्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे, परंतु है ना तिथं थोडंफार, मी तिथं काय ग्रुपवर टाकू शकत नाही, थोडंफार कोणाचं कुठं कुठं थोडंसं चुकलेलं आहे ना. मी सांगणार नाही कोणाचं काय चुकलं, ते तुमचं तुम्हीच काय करायचं आहे, लक्षात ग्रहण करून घ्या. तर ते मी त्याचा चार्ट बनवून दाखवतो. पण जो प्रयत्न केलेला आहे ना, तो खूप चांगला आहे, है ना. हे
काय म्हणतात 90 ते 95% बरोबर आलेलं आहे. बस थोडंसं आहे ना कोणाकोणाचं काय झालेलं आहे थोडंसं कन्सेप्ट. आणि हे फायदा म्हणून मी सांगतो आहे की तुम्ही टाका व्हॉट्सअपवर. का टाका? कारण मला समजलं आता मग मी चॅट करू शकतो की तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला काय समजावून सांगायचं आहे. आणि जर तुम्ही नाही टाकला तर हां ठीक आहे कळलं आहे तुम्हाला चला पुढं. पण त्यात कुठं अंडरस्टँडिंग राहिलेलं आहे हे मला कळणार कधी? जर तुम्ही काहीतरी रिप्लाय केला तर. पॉईंट समजला का नाही? त्यासाठी सांगत होतो की ते टाका आहे ना. मग आता मला क्लिअर झालं की ह्याच्याबद्दल मला अजून काय विश्लेषण करायचं आहे ते. आता त्याचं मी चार्ट बनवतो आहे, ते बनवून झाल्यानंतर तुम्हाला तो दाखवतो. कळलं का? म्हणजे तिथं क्लिअर अजून आहे ना तिथं काय होईल अजून पूर्णतः क्लिअर होईल. आता हे चालू व्हायला वेळ लागेल. राहू ते ठीक आहे ना. तर आता काय झालं 9:15 वाजलेलेच आहेत आहे ना. तर समजलं सगळ्यांना आहे ना. आता मला दुसरा प्रश्न आहे ना. उद्या आणि परवा सुट्टी घ्यायची आहे का? हां अहो पावणे नऊ वाजले तरी कोण नव्हतं. मग मला ही विषय घ्यायला लागला कळलं. म्हणून मी विचारतो आहे की जर तुम्ही नसताना अवेलेबल तर सुट्टी तर सुट्टी. मला विचारतं मी 6 महिने सुट्टी मागतो आहे. तुम्हाला विचारतो आहे फक्त जागा कधी पाहिजे सुट्टी. हां येणार आहे का सगळे? हां मग परवा सुट्टी ठीक आहे ना. म्हणजे ते क्लिअर असावं हां. नाही तर मग काय कोण नाही आणि मग आपण वाट बघत बसतो आहे. तर असं नको. तर उद्याच्याला क्लास होऊन जाईल मग त्यामध्ये पुढची गुणस्थानं बघू ठीक आहे. तर आता सगळी मात्र गुणस्थानं काय करा पाठ करा. गुणस्थानातलं स्वरूप पाठ करा. ही रिव्हिजन चालू आहे वारंवार सांगतोय. हे रिव्हिजन संपता क्षणीच परीक्षा होणार आहे. मी आत्ता सांगतोय रिव्हिजन संपली पुढची मार्गणा सुरू करायच्या अगोदर परीक्षा होणार आहे. त्यामुळं चांगला अभ्यास करा. हां फक्त एवढंच आहे की परीक्षा तुमची कुठं असणार आहे? घरी असणार. पेपर देणार तुम्हाला घरी सोडवा. बघून सोडवा न बघता सोडवा कसंही सोडवा. पण अजून सांगतोय मी त्याच्या पुढची पण एक परीक्षा जी घेणार आहे ना ती कशी घेणार आहे ती न बघता नाही ते त्याच्यावरचं अजून टास्क आहे. न बघता तर आहेच आहे प्लस थोडासा एक वेगळा टास्क असणार. पण त्यामध्ये कोणी भाग घ्यायचा ते पण सांगणार आहे की ज्यांनी घरी बसून न बघता अभ्यास करून चांगले मार्क मिळवलेले आहेत त्यांनीच पुढच्या ह्याला भाग घ्यायचा. म्हणजे तुमचं तुम्हीच ठरवायचं भाग घ्यायचा का नाही आहे का नाही. समजलं का नाही? तुमचं तुम्हीच अभ्यास करायचा तुमचं तुम्हीच मार्क द्यायचे आहेत आणि तुम्हीच ठरवायचं की आपण पुढच्या परीक्षेमध्ये जायचं आहे का नाही. कॉमन तर हे असणार पण त्याच्या पुढची जी असणार ती काय असणार डेफिनेटली टफ. आणि ती पुढची काय असणार त्याचं काय स्वरूप असणार ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं. ते सस्पेन्स आहे ते नंतर सांगणार आहे ना. समजलं? तर अशा प्रकारे अभ्यास करा. वारंवार सांगतो मी. आता सहज आपलं काढलं होतं जर पुढचा हा जीव काढता ठीक आहे पास होईल पार होईल. पण जर कर्मकाळमध्ये आपल्याला जायचं असेल कळलं का तर गुणस्थान मार्गणस्थान आहे ना जे तुम्हाला सांगितलं ना हे बेसिक आहे. हे बेसिक कसल्याही परिस्थितीमध्ये पक्क पाहिजे. समजलं का? कसल्याही परिस्थितीत जर आपल्याला पुढं जायचं असेल तर नाही पुढं जायचं काय टेन्शन नाही मला आहे ना. समजलं? सो कसंही करा परंतु ह्याला काय करा एकदम पक्क करा. चला आता मला फक्त क्षमची व्याख्या सांगा. हां हां म्हणजे हां पुढचं पण पूर्ण करा वाक्य. शाळेमध्ये वाक्य पूर्ण केलं नाही तर मार्क काढतात का नाही आहे का नाही. हां तर सांगायचा अभिप्राय बस एवढं काय करायचं आपल्याला. भले भावभाषा न पण हे पक्क करा. हे का मला माहिती आहे क्षयक्षमची व्याख्या सगळ्यात अवघड आहे पण ती वारंवार मी म्हणलं ना जो कठीण टास्क आहे त्याला काय करायचं आहे वारंवार 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 घोटून घेतलं की ती कठीण गोष्ट पण काय होते सोपी होते का नाही. रुटीन होऊन जातं. समजलं का नाही. म्हणून म्हणतो की एवढं फक्त पक्क करा
है ना. म्हणजे भविष्यात कुठं पण क्षयक्षम मांडला की लगेच आपलं काय व्हावं त्याचं, हां, कारण त्याच्याबद्दल खूप सांगितलं जातं, खूप काय बोललं जातं. आणि मग काय होतं, पहिल्यांदा क्षयक्षमच माहीत नाही, परत नंतर कर्म सर्व घाती देश घाती काय माहीत नाही, आणि मग त्याच्यातला भाव का काढायचा, है ना. सो अशा प्रकारे काय करायचं आहे, हे पक्क करा, है ना. 14 गुणस्थानं